गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या या खास आणि विशेष कार्यक्रमात मी ऋषिकेश तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, गोव्यातील नाट्यकला परंपरेचं एक विशेष आणि वेगळं असं अढळ स्थान आहे. याचं कारण म्हणजे गोव्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक गावातील प्रत्येक मंदिरामध्ये उत्सवाच्या निमित्त हजारोच्या संख्येनं नाटकं होतात. भारतातील अन्यत्र कुठल्याही राज्यामध्ये हजारोच्या संख्येनं इतक्या मोठ्या संख्येनं नाटकांचं प्रदर्शन हे होत नाही. यातच या नाट्यकला परंपरेला एक विकसनशील असं रूप देण्याचं काम कला अकादमीचं नाट्य महाविद्यालय करत आलेलं आहे. त्यातून आत्तापर्यंत अनेक विद्यार्थी पासआउट होऊन आपापल्या गावांमध्ये जाऊन तिथली नाटकं समृद्ध करत आलेली आहेत, अभ्यासपूर्ण पद्धतीनं प्रगल्भ करत आलेली आहेत. आणि आता ते काम कला अकादमीचं नाट्य महाविद्यालय करतं आहे. मित्रांनो, मी तुम्हाला घेऊन आलो आहे राजीव कला मंदिरामध्ये आणि इथे कला अकादमीच्या नाट्य महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांचं नाटकांचं सादरीकरण होणार आहे. 3 पेनी ओपेरा. जर्मन लेखक बर्टॉल्ट ब्रेख्त यांनी लिहिलेलं या नाटकाचं भारतीय भाषांमध्ये त्याचबरोबर जगातील अनेक भाषांमध्ये या नाटकाचं अनुवादन झालं. कोकणी भाषेमध्ये याचं अंकार केला आहे माजी कला आणि सांस्कृतिक मंत्री त्याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक ज्येष्ठ कवी विष्णू सूर्या वाघ यांनी. या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे श्रीधर कामत बांबोळकर यांनी. आपण या सर्व टीमशी नाटकातील कलाकारांशी त्याचबरोबर दिग्दर्शकांशी आपण गप्पा मारणार आहोत. या नाटकाची प्रोसेस आणि आजवरचा त्यांचा अभ्यासक्रम आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर निश्चितच आपण नाटकाचं सादरीकरण बघणार आहोत. चला तर मग आपण जाणून घेऊयात त्यांचा अनुभव, त्यांचा प्रवास. नमस्कार. या नाटकातील आपल्यासोबत नाटकातील सूत्रधाराचा रोल करणारे केदार मेस्त्री आज आपल्यासोबत आहेत. तुमचा काय अनुभव होता आणि तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि तुम्ही काय काय शिकला त्या नाटकातनं? नाटकात फार काही कुठल्याही नाटकात फार काही शिकता येतं. हा जरा प्रवास जो होता ह्या नाटकाचा जो आधी ॲक्च्युली फार लहान होता. म्हणजे आम्ही एक 20 दिवसात आम्ही एक 20 मिनिटाचं काहीतरी एक छोटंसं एक प्रवेश किंवा एक सीन करणार होतो. पण त्यानंतर आमचं शेवटचं वर्ष असल्याने आम्ही अजून विचार केला, म्हटलं की नाटक व्हायला हवं, अजून काहीतरी नवीन शिकता येईल. आणि श्रीधर कामत बांबोळकर सर आहेत तर नक्कीच काहीतरी चांगलं शिकता येईल म्हणून त्यानंतर आम्ही विचार केला. आम्ही सगळ्यांनी डिस्कस केलं, बोललो आणि सरांना म्हटलं की आम्हाला नाटक करायचं आहे, पूर्ण नाटक करायचं आहे. ब्रेकचं नाटक आहे हे पूर्ण. ब्रेकची एक वेगळीच शैली आहे. तर त्या शैलीचा अभ्यास तुम्ही कसा केला या नाटकातनं? या नाटकात जास्त वेळ नसल्याने सरांनी आम्हाला एक लेक्चर घेतला आधी. एक पहिले जे 2 लेक्चर्स होते 2 दिवस ते सरांनी आम्हाला ब्रेक्टियन जी स्टाईल आहे त्याबद्दल सर बोलले. त्यांनी आम्हाला समजावलं की काय काय गोष्टी असतात जे ते फॉलो करतात. त्यांच्या जर काही गोष्टी असतील त्या कशा फॉलो कराव्यात ह्यावर आम्हाला सरांनी 2 लेक्चर्स दिले. त्यानंतर लगेच आम्ही प्रोडक्शनला सुरू केली, प्रोसेसला सुरुवात केली. जास्त त्यावर पूर्णतः अभ्यास जो आहे तो आम्ही आमच्या तऱ्हेने शिकण्याचा प्रयत्न केला. आम्ही काही आर्टिकल्स वाचले, त्यानंतर काही नाटकांबद्दल वाचलं त्यानंतर त्यांची एक नाटक लिहिण्याची स्टाईल कशी होती, त्यांच्या नाटकात एक टर्न असतो, अचानक ट्विस्ट असतो किंवा त्यांची एक एलिनेशन्स असतात. त्या गोष्टी आम्ही वाचल्या, आम्हाला सरांनी सांगितलं तेवढंच. त्यानंतर आम्ही जस्ट फॉलो केल्या त्या गोष्टी आणि नाटकाचा प्रवास कसा होता तो जसा काही होता तो आम्ही फॉलो करत गेलो. या वाठारा
माझं नाव देविशा वळवईकर. मी 3 पैशांचं तियात ह्या नाटकामध्ये मी सीतादेवी हिचा जो आहे कॅरेक्टर करते. हा जो कॅरेक्टर आहे तो म्हणजे मराठी आणि कोकणी हिचा मिक्सचर करून बोलणारी एक स्त्री आहे. आणि रामा शेट्टी जो आहे तिची ती बायको आहे. ती ह्यापूर्वी एका रेड लाईट एरियामध्ये असायची. तिला रीडिंग जास्त झाली नाही आणि नंतर आम्ही ऑन फ्लोर आलात ब्लॉकिंग सुरू केली. ब्लॉकिंग नंतर आम्ही असंच रोज काय काय आपलं वर्कआउट्स हे ते करून नंतर आम्ही जे आहे हे एका लास्ट फायनल जो काय
आम्ही आले माहीत नाही कसं काय, पण आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून एका ह्याच्यामध्ये आले. हो, आणि जास्त मला वाटतं तसं मला त्रास झाला नाही. हे मी असं रोल बघितलं होतं, तर मला जास्त त्रास झाला नाही हे करायला. आणि हो, मी भाषाबद्दल म्हणजे थोडी जो आहे स्टडी केली, कशी बोलायची मराठी आणि कोकणी मिक्स करून. तर
नमस्कार, मेरा नाम अमित कुमार है। मैं कॉलेज ऑफ कला एकेडमी कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स के चौथे वर्ष का विद्यार्थी हूँ। मैं बिहार पटना से हूँ, तो मेरी मराठी या कोंकणी उस तरह की है नहीं। तो ये जो नाटक है उसका जो पूरा प्रोसेस रहा है वो मराठी और थोड़ी हिंदी कोंकणी मिक्स है सब कुछ। तो इसमें मुझे जो कैरेक्टर दिया गया वो इकबाल का दिया गया, जो कि हिंदी बोलता है और कहीं कहीं वो यूज़ करता है कोंकणी का भी। तो मूलतः जब मैं ये कैरेक्टर का मुझे मिला तो मतलब ये पूरा का पूरा जैसे कि एक ब्रेख्त के स्टाइल पे, जैसे कि हम जानते हैं कि वो उन्होंने एक जैसे रियलिज़म पे बात होती है कि रियलिज़म एक नाटक है तो आप एक रियल के फॉर्म में जाते हैं, बिल्कुल रियल जैसा होता है कि इमोशन के साथ आप बहते हैं, लाइक एक इमोशन जो है उसके साथ आप जाते हैं। बट ये ब्रेख्त का जो हम लोगों ने बताया गया कि इसमें एक ऐसा प्रोसेस था कि आप जा रहे हो, एक इमोशन जा रहे हो और उसको तोड़ते हो। अगर एक हम एक इमोशन पहुँचे कि ये लव 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 या रोना रोना रोना, तो वहाँ ब्रेक किया और जस्ट दूसरा इमोशन लाया कि नहीं ये तो सच था ही नहीं, ये एक दिखावा है जो आपको हम दिखा रहे हैं। तो इस तरह का एक प्रोसेस रहा है। तो उस बीच में जब मुझे ये इकबाल मिला तो सर ने मुझे कहा कि अमित तुम्हारा ये हिंदी है तो पूरा तुम हिंदी में ही करोगे। मैंने बोला जी सर, अगर आप हिंदी में बोलेंगे तो मैं हिंदी में करूँगा और कोंकणी बोलेंगे तो कोंकणी में करूँगा। तो इकबाल एक कैरेक्टर ऐसा है कि जो एक एंथनी नाम का जो गुंडा है, उसका गैंग का एक लड़का है, टपरी टाइप का। तो वो उन लोगों के साथ में रहता है, वो ऐसा है, एक मुसलमान है, वो धर्म से मुसलमान है। इकोनॉमिकल कंडीशन उसका कुछ इस तरह से है कि वो वहाँ जो चोर बाज़ारी जो भी करता है उससे वो खाता पीता है। तो मैंने एक इसके निर्माण के लिए ज़्यादा कुछ ऐसा इस तरह का लगाया क्योंकि मुझे रियलिज़म में जाना नहीं था, क्योंकि ये ब्रेख्त का है। तो मैंने सोचा कि इसको कैसे लार्ज कर सकता हूँ, कैसे इससे कॉमिक चीज़ें निकाल सकता हूँ, कैसे मैं इसको उस तरह से इस्टेब्लिश कर सकता हूँ। तो मैं एक मस्जिद है बगल में,
हमारे तरफ, मैं बगल में फोंडा में रहता हूँ, तो मस्जिद में मैंने जाकर देखा तो कुछ लोग की बॉडी लैंग्वेज मैंने ऑब्जर्व की कि कैसे बॉडी लैंग्वेज होता है। तो वो बिल्कुल लाइक ऐसे चलते थे, ऐसे उसका शोल्डर ऐसा होता था। तो मैंने बस उसको स्लाइटली और लार्ज कर दिया। वो ऐसे चलते हैं तो मैंने उसको और थोड़ा सा यूं कर दिया, तो वो थोड़ा सा और लार्ज दिखने लगा। तो उसी तरह मैंने उसका स्पीच पैटर्न बनाया कि स्पीच पैटर्न क्या होगा। तो मैंने पहले बहुत बहुत सारे स्पीच पैटर्न बनाकर देखा, लाइक यूं कि कैसा बोल रहे ले भाई तू, इस टाइप का। फिर उसके बाद मैंने बोला भाई बेड़ू, तो ऐसा बहुत सारे रेजोनेटर का उपयोग किया। तो कुछ रेजोनेटर के बाद मुझे वो स्पीच पैटर्न मिला जिस तरह से वो बात करेगा। फिर मैंने सोचा कि वो हिंदी बोल रहा है और गोवा में है, तो हो सकता है कि वो बाहर से आया हो यहाँ आकर। तो मैंने सोचा कि वो कैसे एक्सेंट क्या होगा उसका। तो मैंने एक्सेंट पे बात की कि उसके एक्सेंट किस तरह से वो यूज़ करेगा। लाइक जैसे मैंने सूरी, मैडम, ऐसे तरह की चीज़ों को यूज़ किया ताकि वो टपरी पूरा दिखे। तो लाइक मैंने छोटी छोटी चीज़ें इसे उठा कर ऐसा चीज़ें जोड़ जोड़ कर उसको बुना मोटा मोटी। बाकी रियलिज्म में मैं उस तरह से घुसा गया नहीं, क्योंकि रियलिज्म में रहता तो बहुत सारी चीज़ें बदल जाती। लेकिन इस तरह से मैंने उसका एक थोड़ा आगे बढ़ाया। और बाकी जो स्क्रिप्ट की डिमांड थी, जैसे कि आपको बहुत ज़्यादा हीरो के आगे नहीं बढ़ना है, तो सबको फॉलो करते हुए जो था उस तरह से इसका निर्माण किया। ओवरऑल बहुत मज़ा आया इस प्रोसेस में, बहुत मज़ा आया, क्योंकि इस प्रोसेस में बिल्कुल अलग था। क्योंकि हम पहली बार ब्रेख्त के नाटक कर रहे थे। हमने अभी तक जो किया स्तानिस्लावस्की किया, नाट्यशास्त्र किया, लेकिन ये ब्रेख्त पहली बार था। तो बहुत मज़ा आया इस प्रोसेस में। थैंक यू।